मित्रांनो, माझे नाव संध्या आहे. मी गावात माझ्या सासूसोबत राहत होते. मला एक मुलगा आहे आणि माझा नवऱ्याच्या डोक्यात फरक आहे, म्हणून त्याला दवाखान्यात ठेवले आहे. अगोदर तो चांगला होता, पण त्याला दारूचे व्यसन होते आणि त्यामुळे त्याच्यावर कर्ज पण झाले होते. आणि हळूहळू त्याच्या डोक्यात फरक पडला, तसेच त्याचे वागणे भलतेच होऊ लागले. आता मी आपल्या आयुष्यात कसे तरी जगत होते. मनात अनेक इच्छा होत्या, पण मी त्या इच्छा आपल्या मनात ठेवून आयुष्याचे दिवस घालवत होते. मी फार साधारण विचाराची आहे, त्यामुळे जास्त कोणाशी संवाद पण करत नाही. कधी कधी अनेक गोष्टी मनात यायच्या, पण त्या सांगणार कुणाला, म्हणून मी शांत राहून जीवन जगत होते. आणि एकदा मला माझ्या दिराचा कॉल आला. मला माझ्या आयुष्याबद्दल गोष्टी विचारू लागला, पण मी त्याला माझ्या मनातल्या भावना सांगू शकत नव्हते. म्हणून त्याला मी सर्व ठीक आहे म्हणाली. अगोदर माझी आणि माझ्या दिराची फार जमत होती. आमच्या गप्पा गोष्टी व्हायच्या, आम्ही फार वेळ बोलत होतो. पण त्याला बाहेर जॉब लागली, म्हणून तो 3 वर्ष झाले बाहेर होता. आम्ही बराच वेळ बोललो आणि कॉल बंद केला, पण त्याने मला सांगितले नाही की तो इथे येत आहे म्हणून. आणि काही दिवसांनी तो घरी आला. मी त्याला पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्याला म्हणाले, तू तर मला सांगितले पण नाही मी येणार आहे म्हणून. तो मला म्हणाला, मी आताच आलो आहे. पाणी वगैरे विचारशील की प्रश्नच करशील? मी त्याच्याकडे पाहून हसले आणि म्हणाले, थांब आणते. मी त्याला बोलले, चहा ठेवते. नंतर मी चहा बनवला आणि आम्ही चहा घेऊ लागलो. नंतर मला अनेक प्रश्न तो करत होता आणि मी त्याला खोटे उत्तर देत होते. तर तो माझ्याकडे बघून म्हणाला, तुला खोटे पण बोलता येत नाही. तुझा चेहरा सांगत आहे की तू खोटे बोलत आहे म्हणून. आणि मी काही परका नाही आहे, तर मला पण सांगत नाही. मी त्यावेळेस चुपच होते, काहीच बोलले नाही. त्यानंतर तो माझ्या मुलासोबत खेळू लागला. रात्री आम्ही जेवण केले आणि बाहेर बसून गप्पा गोष्टी करत होतो. सासू अंगणात झोपली होती आणि आम्हाला माळीवर झोपायला जायचं होते. कारण लाईटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे आम्ही वरती झोपायचो. मी माळीवर जाऊन झोपायची सोय केली. एक साईडला मी आणि माझा मुलगा आणि थोड्या दूर माझा दीर, असे आम्ही लेटून होतो. असेच बोलता बोलता मी त्याला विचारले, एकटाच राहतो की अजून कोणी पण असते सोबत? तर त्याला वेगळेच वाटले. तो मला म्हणाला, मला वेळच नसतो या सर्व गोष्टीसाठी. तर मी त्याला म्हणाले, मी मित्राबद्दल बोलत आहे. तर तो म्हणाला, मला वाटले तू मुलीबद्दल म्हणत आहे. मी त्याला म्हणाले, त्यात काय एखादी मुलगी असेल असं तुझ्या आयुष्यात? आता तो माझ्याजवळ येऊन बसला आणि म्हणाला, खरं सांगू का वहिनी, मला पण फार इच्छा होते कोणी माझी मैत्रीण असावी म्हणून. पण माझ्याकडे वेळच नसतो आणि मी तिथे कामाला आहे, म्हणून काही प्रॉब्लेम नको, त्यामुळे मी इकडे लक्ष देत नाही. आता माझ्या पण तोंडून निघून गेले. मला पण अनेक गोष्टींची गरज असते, पण मी पण त्या मनात ठेवते. तर तो माझ्याकडे बघून म्हणाला, तुझी हरकत नसेल तर मी काय करू शकतो का? मी त्याच्याकडे बघत होते आणि मला वाटत होते मी त्याच्या समोर काय बोलले. हळूच माझ्या हातावर हात आणि म्हणाला, बघ तुला वाटत असेल तरच, नाही तर असू दे. कारण मला माहित आहे अनेक भावना तू आपल्या मनात लपवून बसली आहे आणि तू त्या गोष्टी कोणासोबत मांडणार नाही, हे मला पण माहित आहे. त्याच्या स्पर्शाने मला पण वेगळेच वाटू लागले होते. तसेच त्याच्या बोलण्यामुळे माझ्या पण इच्छा जाग्या होत होत्या, पण मी चुपच होते आणि त्याचे हात हळूहळू आता तर मला फार भलतेच वाटू लागले. माझ्या शरीरात सर्वत्र आग पसरू लागली आणि मी खाली आले, कारण मला तिथे काही बरोबर वाटत नव्हते. मी खाली आल्यानंतर तो पण खाली आला. मी आपल्या खोलीत होते आणि तो येताच मला आता तर मी भारावून गेले होते. अनेक दिवसाच्या मनात असलेल्या इच्छा आज पूर्ण होऊ लागल्या होत्या आणि त्याचे प्रयत्न फार कमी वेळात वाढू लागले. त्यामुळे मला फार आनंद येऊ लागला. आमचा तो आवाज त्या वातावरणात पसरू लागला. आम्ही पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये सामावून गेलो होतो. आम्हाला कशाचेच भान नव्हते आणि आम्ही फक्त त्या विलक्षण प्रेमात मग्न झालो होतो. आमची अवस्था फारच वेगळी झाली होती, पण आम्हाला आनंद फारच जास्त येऊ लागला. अनेक वेळ होऊन सुद्धा आम्ही थांबायला तयार नव्हतो आणि आमचे असेच सुरू होते. पण नाईलाजाने मला माळीवर जावे लागले आणि तो तिथेच झोपला. सकाळी उठलो तेव्हा मला तर फारच छान वाटत होते आणि तो पण फार खुश दिसत होता. त्यानंतर आम्ही असेच वागत होतो आणि मला फार आनंद होत होता.
नंतर त्याने माझ्या नवऱ्याला त्या हॉस्पिटलमधून काढून एका चांगला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि हळूहळू माझ्या नवऱ्याची तब्येत मध्ये सुधारणा आली. तसेच माझा नवरा काही दिवसांनी घरी आला आणि या सर्व गोष्टी माझ्या दिरामुळे होऊ लागल्या. आता माझा नवरा पूर्णपणे बरा झाला आहे. तसेच त्याची दारू पण बंद झाली आहे आणि आमचा संसार चांगल्या प्रकारे सुरळीत सुरू आहे. त्यानंतर माझा दीर आपल्या शहरात जॉब साठी निघून गेला. आता तो मला कधी कधी कॉल करून सर्व गोष्टीची विचारपूस करत असतो. अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.